नमस्कार सर्वांना. तर मी आज बनवलं आहे धपाटं. तर चला म्हटलं सहज धपाटं बनवूया. तर त्याच्यामध्ये जिरी, ओवा आणि लसूण, कोथिंबीर हे सर्व घातलं आणि ठेचून घेतलं. आमच्या इकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे मी ह्याच्यामध्येच बारीक करून घेतलं आणि नंतर इकडं पीठ ते सगळं मळून घेतलं. तर व्हिडिओ काढायला काही जमलं नाही आणि मग सगळं मळून घेतलं. ह्याच्यामध्ये सर्व टाकलं, हळद, मीठ हे सगळं टाकून घेतलं. तर तुम्हाला व्यवस्थित मी सांगते की ह्याच्यामध्ये काय काय टाकलं. तर गव्हाचं पीठ थोडंसं, ज्वारीचं पीठ थोडंसं, बेसनचं पीठ थोडंसं आणि त्याच्यामध्ये ओवा, जिरी, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे बारीक करून टाकलं आणि ते मिक्स करून मळून घेतलं. तर मळलेलं असं छान थोड्या वेळ ठेवलं, एक 10-15 मिनिट आणि नंतर मी असे धपाटे बनवले. तर खूप छान असे धपाटे झाले होते. एक कापड घेतलं स्वच्छ आणि त्याच्यावरती थापून मी धपाटे भाजले. तेल लावायचं दोन्ही बाजूला आणि धपाटे बनवायचे. नंतर मग इकडं तर मोठं कामच लागलं, कारण धपाटे भाजले की असा तवा लाल होऊन जातो. तर हे सहज काढण्यासाठी तुम्हाला मी दाखवते ट्रिक वापरायची एक. तर हा तवा काय आपल्याला सहज कात्याने किंवा हाताने नाही निघत. तर एक दगड मिळतो, वीट मिळते, ती सिमेंटची वीट असते, ती वीट घ्यायची आणि ती त्याच्याने घासायची. एकदम असा तवा फ्रेश पांढरा शुभ्र निघतो. सगळीकडून घासायचा. घासल्यानंतर एकदम चकाचक असा तवा निघतो. कोणतंही वापरायची गरज नाही, कोणतंही साबण किंवा काहीच वापरायची गरज नाही. हे जी वीट आहे, ह्या विटेने घासलं तर एकदम स्वच्छ निघतं. ही वीट आहे दगडी कोळसा असतो त्याच्या राखेची ही वीट आहे आणि त्याच्यामुळं ही घासली की निघते. तर दुकानामध्ये सगळीकडं हे मिळतं आपल्याला. तर तिथून आणायची एक वीट, 10 ते 20 रुपयेपर्यंत मिळते ही वीट. ती वीट आणायची आणि हे असा तवा घासून घ्यायचा. तवा घासल्यानंतर एकदम स्वच्छ वाटतो. तर मी दोन्हीकडून असा पांढरा शुभ्र तवा नेहमी ठेवत असते. मला पांढरा तवा असला तरच छान वाटतं, नाही तर काळा तवा अजिबात मला आवडत नाही. तर मी असं घासून ठेवते. मी माझ्या माहेरातून ह्या विटा आणल्या होत्या, त्यांनी बांधकामासाठी वापरल्या होत्या. ते मी छोटे छोटे तुकडे करून आणले होते. आमच्या वडिलांनी ते बारीक बारीक आम्हाला तुकडे करून दिले होते. तर तेच तुकडे मी येताना घेऊन आले होते आणि नंतर मग संपल तसा एक एक मी तुकडा वापरते. तर याची झीज पटकन होते. झीज झाली तरी पण तवा एकदम छान असा निघतो. त्याची बारीक भुकटी करून जर आपण जर्मनचे भांडे घासले तरीसुद्धा भांडे खूप छान निघतात. पण याने फक्त जर्मनचे भांडे निघतात. हँडलम आणि जर्मन हे सगळं निघतं. तवा किंवा पातेले, डबे असेल तर हे सगळं निघतं. तर बघू शकता मी आता पूर्ण घासलेलं आहे सगळीकडून. तर माझा तवा असा निघालेला आहे. तर सगळीकडून अशी वीट फिरवून घ्यायची. जास्त काही कष्ट लागत नाही किंवा जास्त जोर द्यावं लागत नाही. हळू अद्दर घासलं तरी पण ते निघतं. तर त्याची झीज होते आणि त्याच्यामध्ये ते तेलकट आणि चिवट डाग आहेत ते सगळे निघून जातात. तर पाणी ओतल्यावर बघा किती स्वच्छ निघतंय आणि पूर्ण निघालं आहे. तर तव्याच्या मधोमध थोडंसं खोलगा झालेला आहे, त्यामुळे तिथं थोडंसं मला नीट व्यवस्थित घासावं लागतं, तर तिथं पाणी साठते. तर त्याला मी व्यवस्थित घासलं आणि बघा तवा किती असा पांढरा शुभ्र निघाला आहे, नवीन तव्यासारखा निघाला आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या विटेने घासू शकता. ह्या विटेने घासल्यानंतर राख चिटकू नये त्याला, म्हणून चांगला स्वच्छ असा तवा धुवून घ्यायचा आणि मगच ठेवून द्यायचा. नाहीतर मग जर विटाचं जर राहिलं तर ते पांढरं पांढरं उमटतं. तर चला मग, तवा घासायची आयडिया तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे दुसरे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की चॅनलवर जावा आणि व्हिडिओ बघा. आवडला असल्यास नक्कीच शेअर करा. बाय बाय.